नमस्कार सगळ्यांना. मी पंकज गायकवाड गुंजीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा डे 4. आज आम्ही जाणार आहे ओम पर्वत. आणि काल जसं सांगितलं तसं ओम पर्वत ह्या बाजूने आहे, जो डोंगर दिसतो तो. तर आम्ही आज जाणार आहे ना. आज तुम्ही बघू शकता वातावरण पूर्ण मोकळं झालं आहे आणि ही एक आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. आणि आता वाजलेत सकाळच्या 5:45 आणि अजून आम्ही एक 15-20 मिनिटात नाश्ता करून इथून हलणारच आहे. आणि आज ओम पर्वतचं दर्शन करून मस्तपैकी येताना कालीमाताचं दर्शन करून आणि येताना गरम पाण्याचं कुंड पण आहे, तिथे दर्शन करून मग आम्ही रूमवरती येणार आहे. आज झालं आमचं आजचं नियोजन. पण आज एवढे भारी व्ह्यूज आहेत, मागं पीक बघू शकता, त्याच्यावर सूर्याची किरण पडलेत. एक नंबर दिसतं, एक नंबर. डे 4 ची सुरुवात करतो ओम पर्वत अशा व्ह्यू सहित. गणपती बाप्पा चल. थँक्यू. चल चाललो आता डायरेक्टली ओम पर्वतला स्टॉप. आज नाश्ता वगैरे करून चाललोय, त्यामुळे आज काय एवढा प्रॉब्लेम नाही होणार. लगेच रूमच्या बाहेर आलेलं चेकपोस्ट आहे. एक चेकपोस्ट हे करतात. अजून 2 चेकपोस्ट आहेत म्हणले ते मार्ग झाले. नंतर पुढच्या डोंगराचा किती भारी व्ह्यू दिसतो. सकाळी याचाच टाइम लॅप्स काढलाय मी. रस्ता खूपच ऑफरोड आहे. खूप पर्वत अराउंड 3-4 किलोमीटर आलो आहे. असाच आहे अजून. आणि राईट साईडचे नेपाळ आहे बरं का, काळी नदीचा राईट. ओम पर्वत ऑफ रोड संपतच नाहीये. सूर्यदेवता आगमन झालेलं आहे. तरी बरं हे 20 किलोमीटरचं आहे. असं ओम पर्वतला जाताना एक पहिला पूल आणि इथे एक कालीमाताचं मंदिर आहे ते पुढचं. आता इथून पुढे ना थोडा आर्मीचा प्रेझेन्स वाढतो. पूर्ण हे बॉर्डरचंच आहे पूर्ण. त्यामुळे इथे पण राहण्याची सोय आहे. पण कसं होतंय, इथे जर तुम्ही राहिला ना तर तुम्हाला ओम पर्वत जवळ पडतो. पण तिकडं आधी कैलासला जायचं म्हटलं का तुम्हाला इथून 50 किलोमीटर जावं लागतं. हां, मग तुम्ही असं करू शकता की डायरेक्टली इथे येऊन डायरेक्टली ओम पर्वत कशी राहणार आणि इथून ओम पर्वत करणार आणि दुसऱ्या दिवशी मग पण तिथंच मग ते 2 सेपरेट स्टे करा. मग ते तुम्हाला सारखं तुमचं लगेज उचला ते करा. मग त्यापेक्षा एका ठिकाणी राहून केलेलं कधी पण राहून. आता चाललोय ओम पर्वतकडे. येताना इथे एक भारी व्ह्यू दिसला, थांबलो इथे थोडा वेळ. इथं चालत यायचा रस्ता पण आहे माहिती आहे का. म्हणजे आधी लोक ना कैलासकडे जाताना ना इथून चालत जायचं, तर याचा रस्ता पण आहे. मी दाखवतो तुम्हाला तिथे. पण माझ्या मागं बघू शकतो किती भारी व्ह्यू आहे. मज्जा आहे इथे खरंच. आणि अजून ओम दिसल्यावर तर आणि आज सूर्यदेवता प्रकट झालेत ना, एवढं भारी वाटायला लागलंय. हा पुढे दिसतोय ना, हा रस्ता लोक आधी इथून चालत जायचे असा आधी कैलास. आणि इकडे पुढे असं व्ह्यू. रूम पासून अराउंड एका 10-15 किलोमीटर आलो असेल आम्ही. तर असाच रस्ता आहे. ओम पर्वतचा रस्ता पूर्ण ऑफ रोडच आहे. आधी केल्याचा पूर्ण चांगला आहे आणि ओम पर्वतचा पूर्ण ऑफ रोड आहे. इथून काम चालू आहे आणि एकदमच असे आहेत.
हा सध्या पुढचा रस्ता आहे ना, हा रस्ता नाही, फक्त दगडच आहे त्याच्यावरती. खूप जबरी रस्ता आहे हा. इथे गाडी पार्क केली आहे आणि पुढे भोलेनाथ. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, साक्षात महादेवजी ओम पर्वत आपल्याला दिसत आहे. इकडे पण बघू शकता कडेला किती भारी व्ह्यू आहे आणि महादेवांचं पण दर्शन होत आहे. बरं वाटते खरं सांगतो. काल आधी कैलासला गेल्यामुळे थोडं तिथं कमी दिसलं, म्हणजे ढगांमुळे ते थोडं मूड हाफ झालं, पण आज साक्षात चांगले दर्शन झाले आहेत, काही सुद्धा इश्यू नाही. हर हर महादेव. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, आपल्याला ओम पर्वताचे दर्शन होत आहेत. तर मी तुम्हाला थोडी याबद्दल अधिक माहिती देतो. तर ओम पर्वत जेव्हा 1981 मध्ये भारत सरकारने कैलास मानसरोवरची यात्रा चालू केली ना, तर सप्टेंबरमध्ये 3 ट्रेकिंग बॅच आल्या होत्या यात्रेसाठी. तर त्यामध्ये एक होते बिपिन पांडे. त्यांनी जेव्हा ट्रेक करायला जात होते ना, तेव्हा ह्यांना ओम पर्वत दिसला आणि तेव्हापासून त्यांनी काय केले, नेक्स्ट इयरपासून याचा प्रचार चालू करायला केले. कैलास मानसरोवर यात्रा करताना प्रत्येक जण पहिल्यांदा ओम पर्वतचेच दर्शन करतो आणि मग पुढे आलतो. मी सध्या आहे नाभिडांगमध्ये. समोर थोडं बघितलं का, इथं आपल्याला दिसतो ओम पर्वत. ह्याच्या थोडं राईटला गेलं ना, तर इथे आहे पार्वतीची नाभी आणि वर नंदी पर्वत, आणि थोडं अजून राईटला गेलं ना, तर या बाजूला हा आहे शेषनाग पर्वत. ओम पर्वत तर दर्शन झालं आहे आमचं. आता इथून माघारी जाणार कालीमाताचं दर्शन घ्यायला, आणि अशी व्हॅली आहे ओम पर्वतच्या पुढे, शेषनाग पर्वत. ओम पर्वत बघून झालं, आता चाललो माघारी. आता जाता जाता कालीमाताचं दर्शन घ्यायचं. ऑफ रोड रस्ता आणि पुढे शेषनाग पर्वत. वॉटर क्रॉसिंग आहे इकडून. झालं क्रॉस. रस्त्याचं काम चालू आहे, कडेने किती रिस्की ह्यानं जावं लागतं. होतं लोकाला पाणीला. आता इथं दर्शन घ्यायचे आणि मग तिथूनच पुढे एक 200-300 मीटर अंतरावरती गरम पाण्याचा कुंड आहे. तिथे थोडं थांबायचं आणि मग रूमकडे. तिथून काय रूम फक्त अर्धा तासाच्या अंतरावरती आहे, एवढा इश्यू नाही. चाललो आता कालिंदीच्या गोमस्थानकडे मंदिर. या मंदिराची पूर्ण व्यवस्था आपली भारताची आर्मी करते, आणि इथून काली नदीचा उगम होतो आणि इथून पाणी जाताना दिसतं. दर्शन झालं आहे कालीमाता मध्ये. तर कालीमाताचा इतिहास सांगायला झालं तर गुंजी गाव पासून 9 किलोमीटर अंतरावरती कालीमाताचं मंदिर आहे आणि समुद्र सपाटीवरून हे 12,000 फीट उंचीवरती आहे. आणि ज्या श्रद्धाळूंना कैलास मानसरोवरचं दर्शन घ्यायचं असतं ना, तर असं मानलं जाते की इथून पहिल्यांदा कालीमाताचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढे कैलास सरोवरचं दर्शनाला जायचं. कालीमाता मंदिरापाशी वडापाव पण मिळतो.
आता वडापाव खाणार. इकडे मागं मंदिर आहे. आलो आहे तर गरम पाण्याच्या कुंडापाशी. इथे आहे खाली गरम पाण्याचं कुंड. इथून थोडं खाली चालत जावं लागतं. गरम पाणी ते काली नदी. हे गरम पाण्याची कुंड झाला आता इथं सगळं करून. आता चाललोय रूमवरती आणि इथून पुढे मग आता जस्ट वाजलेत 11:30-12 आणि आता काय करणार आहे, आधी कैलासचं वातावरण कसं आहे ते चेक करणार आहे आम्ही. जर आधी कैलासचं वातावरण ठीक असेल तर आम्ही आताच आधी कैलासचं अजून दर्शन करायला जाणार आहे. तर बघू काय होतंय आता. असा पुढे व्ह्यू ओम पर्वत जबरी ऑफ रोडिंग येते. फायनली पोहोचलो रूमवरती. आता तिथंच आधी कैलासचं वातावरण बघून पुढचं ठरवायचं जायचं का नाही ते. चाललो आता आम्ही आधी कैलासचं दर्शन करायला. इथे विचारलं दोघा तिघांना, वातावरण ठीक आहे म्हटले. तर आता तिकडे चाललोय आणि मी आता जाताना एवढा आधी कैलासचा रस्ता एवढा दाखवणार नाही, कारण की कालच्या व्लॉगमध्ये आहेच ते. बघ त्या दोघं कुठं एक चांगला मेन पॉईंट आला तर तो ठेवेल, नाही तर डायरेक्टली आता आधी कैलासचेच दर्शन. आता आधी कैलासच्या मेन रस्त्याला लागलो आहे. 36 किलोमीटर आहे. जातो आता फास्ट. रस्ता तर माहीतच आहे. आधी कैलास अजून 26 किलोमीटर राहिला आहे आणि वातावरण तर ठीक दिसतंय, त्यामुळे काही इश्यू येणार नाही. होईल आज आधी कैलासचं पण दर्शन. हे पुढे कुतीगाव. आता इथे एकदा परमिट चेक होईल आणि मग इथून पुढे अजून 16 किलोमीटर राहिला आहे. त्यामुळं आज होऊन जाईल आणि मोकळं दिसतंय, त्यामुळं होऊन जाते आज. काही एवढं टेन्शन नाही. पण एक गाव मला इतकं आवडलं ना, हे गाव खूप भारी आहे. एक नंबर गाव आहे. दुसरं पण चेकपोस्ट झालं आहे इथे. आता इथून आधी कैलासच्या आधीच 1-2 किलोमीटरवर चेकपोस्ट आहे. आता राहिले आहेत फक्त 15 किलोमीटर. हे जे मी चाललोय ना आता, काल हे पूर्ण बर्फात होतं, हे सगळं बर्फात होतं आणि आज पूर्ण मोकळं झालेलं आहे. सगळं बर्फात होतं काल, सगळं. म्हणजे असं नाही अर्धा फूट बर्फ होता, आज पूर्ण मोकळं झालं. दिसतोय असं अशी त्या तिथपर्यंत जायचं. त्या तिथे आहे चेक पॉईंट, तिथेपर्यंत सरळ दिसतोय. तिथे चेक पॉईंट आहे. तिथे एक चेक पॉईंट झालं, तिथून पुढे 1-2 किलोमीटर झालं का महादेवांच्या चरणाशी जातोय आपण. हर हर महादेव, हर महादेव. पुढं साक्षात भोलेनाथ. आज दर्शन झालंच. हर हर महादेव. माझ्या मागं बघू शकता तुम्ही आधी कैलास. आज माझा सेकंड टाइम होता इथे येण्याचा. काल आलो होतो पण कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल पूर्ण बर्फ स्नोमध्ये. आज आलो आणि आमचं पूर्ण दर्शन झालं. खूप बरं वाटते मला. आत्ता माझं झालं दर्शन आधी कैलासचं. आता आम्ही चाललोय भीम की खेती आणि पार्वती कुंडसाठी. आणि एकदमच इथं वातावरण खूप बदललं, तुम्ही बघू शकताय. स्नो पडायला चालू झालाय. तर त्यामुळे आता मी जाऊन येणार, बघणार ते. त्याला काही एवढी गरज नाही आहे, ते जाऊन बघणार. मग माझं इथलं एक ना एक डेस्टिनेशन कम्प्लीट होते. इथे एकदमच किती वातावरण चेंज होतं. पूर्ण आधी कैलास दिसत होते, आता दिसत नाही आहेत. स्नो चालू झालं. इथून ना आता मी चाललो भीम की खेतीपाशी. तिथे ना पांडव जेव्हा इथं आले होते ना, तर त्यांनी इथे शेती केली होती. तर ते आता बघायला चाललो आपण. आणि त्याच्यावर पार्वती कुंड आणि आधी कैलासचा पण व्ह्यू दिसतोय. आता वातावरण क्लिअर होतंय.
ही आहे पुढे दिसते ती भीम की खेती. जेव्हा पांडू इथे आले होते ना, तर त्यावेळेस त्यांनी इथे शेती केली होती. त्यामुळे या जागेचं नाव पडलं आहे भीम की खेती. आणि पुढे आदि कैलास. तुम्ही बघू शकता हे पुढे जे दिसते ते पार्वती कुंड आणि इथे हे पुढे भीम की खेती आणि पुढे महादेव. तुम्ही माझ्या मागे अजून बघू शकता मी आता टॉपला आलोय म्हणजे उंचीवरती जिथे पार्वती कुंड आणि भीम खेती दिसते. तर इथून तुम्ही महादेवाचं दर्शन घेऊ शकता. आता एकदम क्लिअर व्ह्यू दिसत आहेत महादेवांचे. झालं आता फायनली महादेवांचं दर्शन झालं. मन भरून मी बघितलं आता सगळं झालं आहे. आता पार्वती कुंडमध्ये तिथे एक मंदिर आहे पार्वती माताच, तिथे एक दर्शन घेऊन तिथूनच मी खाली गुंजीला जाणार. खरं सांगतो ही ट्रिपमध्ये मला खूप म्हणजे असं कसं एक्सप्लेन करू मी, मला म्हणजे खूप आनंद झाला. म्हणजे मी एकेकाळी म्हणजे आधी पण मी म्हणलं अजून रिपीट म्हणतो, एकेकाळी नुसतं फोनवर मी बघणारा मुलगा आज इथे येतोय, व्हिडिओ बनवतोय, स्वतःही स्वप्न पूर्ण करतोय. अजून का पाहिजे. ह्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानेल. माझ्याबरोबर फिरायला आलेले माझे भाऊ, माझ्या घरचे जे मला प्रोत्साहन करतात की तू जा. खरंच हे म्हणजे ना खरंच स्वर्ग आहे. मी एक्सप्लेन पण करू शकत नाहीये. म्हणजे मला डोळ्यातून पाणी यायला लागले हळूहळू. पण भारी आहे, खूप भारी. सर मेरा नाम रोहित है. आदि कैलाश दर्शन के लिए कोई भी आ सकते हैं. जैसे कि ये रहा हमारा आदि कैलाश पर्वत भोले बाबा का जो ध्यान पे थे. और उधर 5 पांडव पर्वत है जो कि अभी कवर दिख रहा नहीं है. और उसी के सारे यहाँ पार्वती मुकुट पड़ा हुआ है जो माता ने नहा के उधर रखा हुआ था. और ये रहा आपका पार्वती कुंड. ये पार्वती कुंड है जी. और ये हमारा माँ पार्वती का मंदिर इसी को बोलते हैं. मेन मंदिर यही है, शिव मंदिर नहीं पार्वती मंदिर है. अब दोनों के उससे होकर रखा. पहले इससे पहले जो 1 हफ्ते का टूर पे आते थे श्रद्धालु, जो ये रास्ता दिख रहा है इसके चारों और वो करते थे परिक्रमा करते थे. अब वो चीज़ नहीं है. अब जो भी आता है मंदिर पे जाता है, पानी के पास जाके अपना पाप जो भी है वो करके मतलब वहीं से रिटर्न हो जाते हैं. मेन यही है पार्वती कुंड. जी सर यही. और मेन मंदिर पार्वती का ही है. जी. और धर्मा वैली वहाँ पे आ गए क्या? धारमा वैली इधर नहीं रहा सर. ओके इसी के पास था, आदि कैलाश के पीछे इसके है. पीछे धर्मा वैली है. ओके. यहाँ से ट्रैक करके जा सकते हैं, लेकिन रास्ता एकदम 120 डिफिकल्ट है. आईटीबी कैंप है, बेस कैंप पे उतर के हमने करना पड़ता है. ओके. और बाकी सर जब रास्ता खुल जाएगा तब की बात है. और गौरी कुंड के बारे में थोड़ा गौरी कुंड का सर वहाँ पे झील है. वहाँ पे गौरी कुंड में 2 झील है, एक राक्षस कुंड है, एक गौरी कुंड है. तो फिलहाल अभी गौरी कुंड में पानी ठीक है और राक्षस कुंड में ठीक है. और जो पहले था वो चीज़ अब नहीं है. ऊपर से ग्लेशियर आने से टूट चुके हैं वो. थैंक यू सर. आपका नाम और नंबर बताइए. मेरा नाम रोहित कुटियाल है और मेरा नंबर 8445894888. थैंक यू सर. आत्ता हे दादा मिळाले होते, यांनी सगळी माहिती दिली. आणि जर फ्युचरमध्ये कोणाला यायचं असेल तर त्यांना तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता, ते तुम्हाला सगळी माहिती दाखवेल. आणि अजून ते जे मी धर्मावली म्हटलं ना, तर तेच इथून आदि कैलासवरून फक्त 25 किलोमीटर आहे, खूप नाही आहे. त्याचा रस्ता आता बनायचं चालू आहे, पण सध्यासाठी तो ते ट्रेक करूनच आहे. आणि आम्ही चाललोय आता, तर आम्हाला पूर्ण असं सर्कल मारून जावं लागतोय. तर आम्हाला उद्या 110 किलोमीटर तेवढ्यासाठी जायचे, फक्त 25 किलोमीटरसाठी. तर आता तो रस्ता बनायचं चालू आहे. आणि एकदा तो रस्ता झाला का मग आपण कसं करू शकतो, धारचुलावरून धर्मा व्हॅली येऊ शकतो. धर्मा व्हॅलीवरून तुम्ही आदि कैलास करू शकता. आदि कैलासवरून गुंजीला जाऊन तिथनं पुढे ओम पर्वत करू शकता. तर हे असं आहे. आणि इकडे आता मी खाली उतरतोय, पार्वती माताचं दर्शन करून जाईल मी माघारी. असं आहे पार्वती कुंड. आता मला इथून असे फिरून तिथपर्यंत जायचं आहे आणि तिथूनच नंतर माघारी जाण्यासाठी रस्ता पण आहे. इथून पार्वती कुंडमधून पण थोडे थोडे पाणी वाहतं. इथून इकडे
पार्वती माता आणि महादेवाचं मंदिर आणि इथे मागे पार्वती कुंड. आता माझं सर्व दर्शन झालेलं आहे आणि ठरवलेल्या सगळ्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे. आता इथून डायरेक्टला आता गाडीवर जातो, तिथून रूमवरती. सकाळी मी म्हटलं होतं मूड हाफ झाला, आधी कैलाचं दर्शन झालं नाही वगैरे, पण आता सगळं दर्शन झालं, सगळं मनासारखं झालंय. शेवटी भोलेंचीच कृपा. आता हे पुढे दिसते वस्ती, इथे जाणार, इथून बाईक पिकअप करणार आणि रूमवरती जाणार. आता 3 वेळा वातावरण बदललं आहे एवढ्यातच 1-2 तासात. जात आल्या आल्या त्यावेळेस अतिकैलासांचे दर्शन होत होते, नंतर बर्फ पडायला चालू झाला, नंतर अजून एक अर्ध्या तासानं दर्शन झालं आणि आता अजून बर्फ पडतोय. तर हिमालयात वेदर असंच आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळे जर कधी येत असाल ना तर बफर डेज घेऊन यावं लागतंय आणि आम्ही बफर डेज घेऊन आलो, त्याचा आज आम्हाला फायदा झाला. चला आधी कैलाशला आता पाय पाय करत शेवटचा व्ह्यू जाणार आता रूमकडे. आधी कैलाशपासून खाली गुंजीकडे चाललोय. अराऊंड एक अर्धा तास झालं. मी एकटाच आहे या रस्त्यावरती, कोण सुद्धा नाही आहे, निवांत चाललोय मी. इथे असे टर्न्स आहेत, निवांत मजा येते, पण थंडी खूप आहे. म्हणजे सॉरी, माझे जे हात आहेत ना, पुढचे जे हाताचे पुढचे पूर्ण फ्रोज झाले आणि ते एकदमच वातावरण चेंज होतं. अजून रूम 30 किलोमीटर राहिले आहे आणि वाजलेत अराऊंड 5:15 5:30 वाजलेत. जाईल दमानं. कोत्तीगाव किती भारी दिसते आणि तिथं ऊन पडलंय तेवढंच आणि इथे थंडी वाजते. या टर्न नंतर एकदा व्ह्यू बघा, किती भारी व्ह्यू आहे. नाभी गावामध्ये पोचलो आहे. त्या गावात असा व्ह्यू, पाऊस पडला वाटतं इथे. आता इथून आपली रूम अजून आहे 4 किलोमीटर. इथे पण खूप राहायची सोय आहे, खूप लोक राहतात. फक्त गुंजीपासून 3 किलोमीटर आहे. रूम फक्त 3च किलोमीटर राहिली होती आणि त्यात पंक्चर झाली गाडी. आता मी आणत असतो म्हणजे पंप आणि ते, पण ते रूमवर ठेवलं होतं पंक्चर किट, ते आणायला गेलेत दुसरे दोघे. सध्या असा व्ह्यू आहे इथला. त्याचं चालू आहे. मागल्या वर्षी स्पितीसाठी घेतलेलं किट आहे ते ह्या वर्षी कामे आलं. एक आहे बारकी पंक्चर, चेक करतोय आता, बघतो आता. घेर टाकतो, ब्रेक दाब सर. सेंटरला घे. पंक्चर तिथे निघली फायनली. तिघांच्या प्रयत्नानंतर पंक्चर निघालेले आहे. आता थोडी हवा मारून पुढे जाणार. गाडी पंक्चर तर काढून झाली. आता राहिला आहे डिस्टन्स 2 किलोमीटर आणि आम्ही आता तेवढ्यापुरती हवा मारली आहे रूमपर्यंत जाण्यापुरती, कारण की खूप थंडी आहे इथे. आणि मग उद्या सकाळी बनणार आहे. असं पण उद्या सकाळी आम्हाला काहीसुद्धा रश नाही, निवांत आहे उद्याचा. आणि आम्ही जिथं राहतो ना तिथून थोड्या अंतरावर एक आर्मीचं वर्कशॉप आहे,
तर तिथं जाऊन आम्ही एकदा हवा चेक करणार, सगळं करणार आणि मग तिथून पुढच्या वाटचाली जाणार. मग अराऊंड उद्या 9-10पर्यंत जरी निघालं तरी रूममधून ठीक आहे. फायनली रूमवरती पोचलो आहे. हवा पण आहे. आजचा दिवस खूप ॲडव्हेंचरस होता आणि स्वप्नपूर्तीसारखा पण होता. तर आता डे 4 शक्यतो इथेच संपेल, कारण की माझ्यात आता काहीच म्हणजे शक्ती नाही आहे की अजून पुढचा ब्लॉग बनवावं. तर बघू काय इंटरेस्टिंग घडलं तर त्याचा ब्लॉग बनेल. तर शक्यतो आता ब्लॉग इथेच संपतो. चलो बाय बाय.